तर पालिका निवडणुकीत नेते आणि मंडळींची घराणेशाही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। नेत्यांकडून मुलगा मुलगी पत्नी सुनेसाठी तिकिटांची मागणी सुरू आहे। शिंदेंची शिवसेना भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून घरच्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी होतीये। आमदार खासदारांकडूनही घरच्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। तर छत्रपती संभाजीनगरामध्ये आपल्याला अशी घराणेशाही पाहायला मिळते। कोणते नेते आपल्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत ते आपण पाहणार आहोत। तर संजय शिरसाट हे मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा यांच्यासाठी आग्रही आहेत। प्रदीप जयस्वाल मुलगा ऋषिकेशसाठी प्रयत्नशील आहेत। माजी आमदार किशनचंद तनवानी हे मुलगा आणि त्यासोबतच भावाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नात आहेत। माजी महापौर नंदू घोडेले स्वतःसाठी आणि पत्नीसाठी आग्रही आहेत। तर माजी महापौर विकास जैन स्वतःसाठी आणि पत्नीसाठी उमेदवारीसाठी आग्रही आहेत। त्यासाठी या सगळ्या दिग्गज नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत। खासदार भागवत कराड हे मुलगा हर्षवर्धन आणि बहीण उज्ज्वला यांच्यासाठी इच्छुक आहेत। आमदार नारायण कुचे पत्नी शीतल यांच्यासाठी आग्रही आहेत। आमदार संजय केणेकर हे मुलगा किंवा भावाला उमेदवारी द्यावी यासाठी प्रयत्नशील आहेत। आणि त्यासोबतच गुजरातचे मंत्री CR पाटील हे मुलगी धर्मिष्ठा हिला उमेदवारी द्यावी यासाठी प्रयत्नात आहेत। अंबादास दानवे भाऊ राजेंद्रसाठी प्रयत्नात आहेत आणि चंद्रकांत खैरे हे मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिनसाठी आग्रही असल्याचं कळतंय। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना असो की भाजप की शिंदेंची शिवसेना सर्व पक्षीय नेते आपल्या घरामधल्या आपल्या कुटुंबामधल्या व्यक्तींना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नात आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।